आपल्याला साठी स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्याने मात्र आपल्या समाजासाठी एक नाव लौकिक केलं. चला मैदानाच्या आतमध्ये पंच ताकीद द्या, लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. आपल्याकडे वेल नाहीये. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये परिपूर्ण सामने आपल्याला ते या वेळेच्या माध्यमातून कव्हर करायचे आहेत. खऱ्या अर्थाने मित्रांनो, वेल कधी कोणासाठी थांबत नाहीये. काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. त्यासाठी जरा घाई करा आणि तुमच्यामध्ये असलेली स्पोर्ट्समॅन स्पिरिट अर्थात खेळाडू वृत्ती ते देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही परिपूर्ण करा. चला जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे दोन्ही संघ आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचा. 12th मॅन येणे हे बंधनकारक असेल. चला एखादा एक्स्ट्रा खेळाडू, ज्या खेळाडूला सर्व संघाच्या खेळाडूची नावं माहिती असावीत, जो खेळाडू सर्व संघाच्या खेळाडूंना ओळखत असावा, तो खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. चला मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हरने. यावेळेला वेगवान बॉल होता, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि पहिलाच बॉल यावेळेला हाताळलाय. डॉट बॉल. बघा दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये, एकीकडनं साई कृपा डोंगरी आणि एकीकडनं ओमकार साई. बघा ओमकार साई या संघाने मागच्या सामन्यामध्ये काय अफलातून विजयी मिळवलाय. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे. जे झालं गेलं ना ते विसरून जा आणि जे घडवायचंय ना त्यावर लक्ष केंद्रित करा. हेच क्रिकेटचं वाक्य आहे. वा, यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलंय इनफिल्डच्या आतमध्ये. मिड विकेट रिजन मध्ये यावेळेला क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा गडाप झालाय. भागम भाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र किती धाबा येतील तरी किती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. मात्र जर यावेळेला जर आपण पाहिलं ना, गुड रनिंग बिटवीन द विकेट. परिपूर्ण या बॉलवरती 3 धाबा. आणि असं म्हणतात ना की जास्त धावल्याने दम लागतो, मात्र जास्त धावायला देखील तुमच्यामध्ये दम असायला हवा असतो. यावेळेला आपण पाहिलं पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती परिपूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट खेळत असताना 3 धाबा त्या परिपूर्ण ऍड केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुषार आणि सागर ही एवन जोडी. आणि असं म्हणतात ना की बिन बादल बरसात नहीं होती, सूरज के बिना सुबह ही नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, और इसी तरह इन टीम की इन दोनों बल्लेबाजों के सिवाय कभी अच्छी शुरुआत नहीं होती. तिसरा बॉल त्यावर देखील एकच धाव. बघा सातत्याने क्रिकेटमध्ये तुम्हाला स्ट्राईक रोटेट ही करावीच लागते आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि एकंदरीत आपण पाहिलं तर सागरच्या माध्यमातून कव्हर केला गेलाय. यावेळेला डान्सिंग द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने आपलं पॉपिंग क्रीज सोडलं, मात्र गोलंदाजाने आपल्या कल्पक बुद्धीचा वापर केला. चेंडूचा काटा थोडासा हलता ठेवला आणि त्या हलत्या काट्यामध्ये फलंदाजाला मात्र कुठेतरी डॉट बॉल फेकलाय. ॲज अ डॉट बॉल, ॲज अ मिस बॉल, ॲज अ बिंदी गेंद. निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजेच खऱ्या अर्थाने ही कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. वा, यावेळेला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र त्यालाही टाटा हाल बाय बाय करत चेंडू सरळ फरार झालाय. सीमा रेषा पार. हालाय एवन क्वालिटीचा षटकार साधावा. दरवाटीचे मैदानाच्या आतमध्ये तुषार. नाव सूरत देखते, नाव मुहूर्त देखते, हो तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. ठोकलाय षटकार. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी, झेल. वाह, यस, फंस गई बड़ी मछली अपने जाल में. खऱ्या अर्थाने हा मासा नाहीये तर हा शार्क मासा तुमच्या जाळ्याला अडकला गेलाय आणि पहिला विकेटचं पतन. फर्स्ट विकेट इज डाऊन हियर. परतीच्या प्रवासाला मिस्टर तुषार गॉन. पोशानीचे पोशीला नांगली
खरं सांगतोस न पोषा हो नाचते पोशी हो नाचते उषा हो बरं वाटीचे नाचते. खऱ्या अर्थाने सुमधुर गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये अशी सुमधुर गीत लागली जातात ना तेव्हा मात्र क्रिकेटचा जो माहोल असतो ना तो खऱ्या अर्थाने खूप रंगतदार स्थितीमध्ये येऊन टिपतो. म्हणून तर असं म्हणतात ना की या क्रिकेटने आम्हाला काय दिलंय ना तर तर असं म्हणतात ना की या एकविरा शिवछत्रपती आणि साईबाबा यांच्या बेधुंद गाण्यावर नाचतोय हे दिले या क्रिकेटने. जाती पंथ पक्षाने विखुरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात आणि खेळण्याचा अभिमान बाळगतात हे दिले या क्रिकेटने. आज जर आपण पाहिले ना तर गावात शहरापुरता मर्यादित राहिलेला खेळाडू आज 7 समुद्रा पार जाऊन आपल्या गावाचं नाव मिरवतोय हे दिले या क्रिकेटने. म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये नुसता खेळ नाहीये तर खऱ्या अर्थाने सन्मान आहे गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. ही फक्त लढत नाहीये तर खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये एक सन्मान राहिलाय. आणि खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटला लागलेले हे सुकीचे दिवस. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज चांगल्या पद्धतीने हाई चेंडूची हाताळणी केल्या. लोवर फुलटा चेंडू हाताला गेलाय, पुढ्यात बॉल होता मात्र त्याला फक्त आणि फक्त सन्मान दिला बॅटरने. एकच धाव. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 धाबा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना स्ट्राईक रोटेट झाले 11 धाबा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने 11 धाबा आपण पाहतोय. हो 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 या वेळेला अनप्लेबल डिलिव्हरी. हा बॉल एवढ्या वरना गेलाय ना की खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर हवाई सुंदरी आणि जे विमान देखील असतं ना त्याला देखील टाटा हॅलो बाय बाय करत मात्र चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये ट्रॅव्हल झालाय. बघा खूप वरना हा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला गेलाय. नो बॉलचे सांगता झाले म्हणजेच पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल असेल इथनं प्री हिट. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने उडवला गेलाय ओव्हर दी बॉलर हेड. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र ज्या क्षेत्राला मांडलं जातं ना त्या क्षेत्राची निवड यावेळेला फलंदाजाने केलंय आणि पुन्हा एकदा एकच धाव. बघा सातत्याने गोलंदाज देखील कमबॅक करतोय. चुका तुमच्याकडनं होतात हे मांडणे जर तुम्ही केलं ना तर मग पुढे होणाऱ्या कालामध्ये तुम्ही चांगला दर्जेदार खेळाडू होता यामध्ये मात्र शंका नाहीये. आणि त्याच चुकीचं रूपांतर यावेळेला गोलंदाजाने यशामध्ये केलंय. हो वा यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याची संधी मात्र ऐसे कॅच चिपकते नाही तो लपकते. यावेळेला पुन्हा एकदा जेल सोडलाय फलंदाजाला. जीवदान धावसंख्या फक्त आणि फक्त जर पाहिली तर 13 धाबा. गुरु आणि शिष्यामधील अंतर दर्शवणारा हा आकडा सर रमाकांत आचार्य आणि सचिन रमेश तेंडुलकर. वा यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला मिस्टामिक स्ट्रोक आहे. जेलची संधी मात्र हाही स्ट्रोक हा देखील जर आपण पाहिला ना जेल धरतीला दान केलाय. बघा तुम्हाला सातत्याने जेल आहेत ना ते कॅरी करावेच लागतील. पाहता पाहता याही चेंडूवरती 3 धावा. फलंदाज सागरच्या माध्यमातून हा चांगला एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोकची निवड केली होती मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा कुठेतरी रेस होती ना ती थोडीशी चेंडूपर्यंत पोहोचली नाहीये आणि बॉलमध्ये धावा कन्वर्ट केल्या 3 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं प्रगतीपथावर सूरज पागी गोलंदाजी करत असताना पाहतोय. वा यावेळेला देखील सरळ बॅटचा योग्य ते वापर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगलं पॅट्रोलिंग केलं, चांगलं कव्हर करत असताना चेंडूची फेकी केली. पुन्हा एकदा एकच धाव. बघा मैदानाच्या आतमध्ये तुषार असताना तर धावसंख्येला खऱ्या अर्थाने चकाकणी लावली असती मात्र इथे धावा कमी महाग झाल्यात असं म्हणावं लागेल. यावेळेला खेचून मारलाय चेंडूला हॅमर केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वा यावेळेला देखील फॅन्टास्टिक कॅचची निवड आणि इथनं देखील फलंदाज होईल बाद परतीच्या प्रवासाला. न पोशी हो नाचते न पोषा हो नाचते न पोशी हो नाचते न पोषा हो नाचते न पोशी हो नाचते. तर डीजे षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथ असताना ते देखील संपुष्टात आलंय. खऱ्या अर्थाने 2 गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना आकाश आला त्याने देखील कमी धाबा दिल्या. त्यानंतर आपण पाहिला सूरज पागी आला त्याने देखील जर आपण पाहिलं ना तर आकाशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केले. असं वाटतं की हे दोन्ही गोलंदाज एकाच माध्यमिक शाळेमधून शिकून या गोलंदाजी करण्यासाठी आले होते की काय.
कारण दोन्ही गोलंदाजाने आतापर्यंत धाबा खर्च केल्यात 17 धाबा. बघा मात्र क्रिकेटचा खेळ आहे. एकंदरीत पूर्वार्धाच्या खेळामध्ये 2 षटकामध्ये तुम्ही 17 धाबा खर्च केल्यात. म्हणजेच असं होत नाहीये की प्रतिस्पर्धी संघाचे बॅटर खचलेत. कारण असं म्हणतात ना की वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही, तो वेल जाऊ देतो आणि पुन्हा एकदा नव्याने उभा राहतो. तीच दहशत आणि तो दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो ना तो मात्र एक दिवस नक्कीच संपतो. म्हणून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. हो हो हो, या वेळेला आपण पाहिलं अवे फ्रॉम दी बॉडी ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर तिच्यामते पंच आपण पाहतोय मिस्टर जितेशजी सुतार. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून कार्यरत असताना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ह्या गोलंदाजाला दंडित केलं. व्हाईट बॉलची सांगता केली आहे. एक चांगला खेळाडू आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. हो, या वेळेला देखील चेंडूला हॅमर केलंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय तिथे देखील एकच धाव मिळेल. एका धाबेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फेकी थोडीशी गचाल होती मात्र बॅकअप ते मात्र परिपूर्ण सजलं गेलंय. पुन्हा एकदा एकच धाव. पहिला बॉल गोलंदाजाने वाईट हाताळला आणि त्यानंतर मात्र एकच धाव. म्हणजे एक चेंडू हाताळत असताना गोलंदाजाने धाबा खर्च केल्यात. आतापर्यंत 2 धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 19 धाबा. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाचा आकडा. ज्या राजाने आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवलं, ज्या राजाने खऱ्या अर्थाने मुठभर सैनिकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं, ज्या राजाने यस यावेळेला खेळाडू वृत्ती पहा, स्पोर्टमॅन स्पिरिट पहा, बॅटची एज लागली आहे आणि पंचांकडे पाहिलं देखील नाहीये. खऱ्या अर्थाने या खेळाडूसाठी टाळ्या झाला पाहिजेत. हाच तर क्रिकेटला पुढे घेऊन जाणार आहे. कारण स्पोर्टमॅन स्पिरिट ही तुमच्यामध्ये असायला हवीच असते. बरोबर ठीक आहे. बघा 19 धावा आपण उल्लेख केला नक्कीच. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आकडा. जगात भारी 19 फेब्रुवारी ज्या राजाने ताठ मानेने जगायला शिकवलं, ज्या राजाने मुठभर सैनिकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. त्यानंतर जर आपण पाहिलं अफजल खानाचा कोतला काढला, शाहिस्त खानाची बोटं छाटली आणि 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावर विराजमान होणारा राजा अर्थात माझा छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं औरंगजेबाला त्याच्याच दरबारात महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत बाहेर येणारा राजा म्हणजेच माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि खऱ्या अर्थाने ज्या महाराजाचं नाव जरी घेतलं ना तर खऱ्या अर्थाने अंगावरती काटा येतो. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात मानाचा मुजरा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे जितेजी सुतार यांच्या माध्यमातून हा बॉल घोषित केलाय. इट इज अ नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल प्री हिट. खऱ्या अर्थाने फलंदाजाला यावेळेला मेजवानी असेल. फ्री हिटचा बॉल परिपूर्ण सजवेल का? यावेळेला मिस्टर चोक आहे मात्र नो बॉल आहे करा. फ्री हिटचा चान्स आणि त्यावर देखील जेल ड्रॉप केलाय. बघा सातत्याने या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जातील. आणि क्रिकेटमध्ये मी सातत्याने म्हणतो ना तुमची बॉडी लँग्वेज ही पॉझिटिव्ह असायला हवी. कारण क्रिकेटचा खेळ जर तरला थारा नाहीये या खेळामध्ये. जर तुम्ही चुकलात ना तर मग प्रतिस्पर्ध्या फलंदाजाने तुम्हाला ठोकलात म्हणून समजा. वा, या वेळेला हेलिकॉप्टर उडवला गेलाय. श्रीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यस, त्याच्याकडे एक चांगला झेल परिपूर्ण कॅरी केलाय आणि या वेळेला फलंदाजाला वाबा लागेल बाद. थँक्यू ठीक आहे. यस, गोलंदाजी करत असताना मिस्टर सूरज अमतोलला आपण पाहतोय ज्याने मात्र 4थ्या चेंडूवरती त्याचा वैयक्तिक दुसरा गडी बाद केलाय. त्याच्या नावावरती हा दुसरा गडी असेल. आणि जर आपण संघाचा विचार केला तर एकंदरीत 4 फलंदाज हे परतीच्या प्रवासाला आलेत. धावसंख्येचा आलेख फक्त आणि फक्त 22 धावा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने इथनं तुम्हाला सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचणं ते गरजेचं असेल.
मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा विचार केला ना तर गोलंदाज सातत्याने कमर तर गोलंदाजी इकॉनॉमिकली या शब्दाला न्याय देणारी गोलंदाजी कशी असते ना त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये या तिन्ही गोलंदाजाने आतापर्यंत दिलंय. आणि खऱ्या अर्थाने मागचा जर शॉट पाहिला हेलिकॉप्टर उडवलं होतं, मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळत असताना तुम्हाला तुमची मनगडाची ताकद ती जास्त प्रमाणामध्ये लावावी लागते. चला पंच ताकीद द्या, गेम स्टार्ट विथ इमिडिएटली. नेक्स्ट बॉल. यावेळेला लोवर फुलटॉस. वा, खऱ्या अर्थाने मात्र लोवर फुलटॉसला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. लोवर फुलटॉस बॉलला फुलटॉल वसूल केलंय. आला इथे दर्जेदार देखनीय षटकार साधावा. DJ Babu in the mix. धन्यवाद डीजे. यावेळी फलंदाजाने आल्या आल्या आपल्या नावाचा जप केलाय. शांत बसायला मी काय संत नाहीये. पहिलाच बॉल आणि गोलंदाजावरती केलाय ते आक्रमण षटकार. हो हो हो, व्हॉट अ डिलेव्हरी. खऱ्या अर्थाने शेवटचा बॉल फलंदाजाला मात्र खऱ्या अर्थाने रीड केलं, त्याचा स्टान्स रीड केला, त्याची बॅट स्विंग रीड केली, त्याच्या अवे फ्रॉम दी बॉडी हा बॉल चेंडूच्या हाताने केली आणि चेंडू चाललाय डॉट बॉल. धाव संख्या जर आपण तपासून पाहिली, धाव संख्या जाऊन पोहोचली 3 षटकानंतर 28 धावा, 4 गडी बाद झालेत. म्हणजेच खऱ्या अर्थाने सन्मानजनक स्कोर पर्यंत तुम्ही पोहोचले गेलेत. मात्र इथनं पूर्वार्धाच्या खेळामधनं अजून 6 बॉल तुम्हाला टाकावे लागतील आणि त्या 6 बॉल टाकण्यासाठी फेकण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कुठल्या गोलंदाजाला ट्रॅकवरती आणलं जाईल आणि कुठल्या गोलंदाजाचं यावेळेला प्रमोशन केलं जाईल. बघा, तुमच्यावरती विश्वास दाखवलाय ना, मग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला काम आणि चांगली कामगिरी ती करावी लागेल. मात्र आतापर्यंत इतिहास देखील सांगून जातोय ना की या जीवनामध्ये आपण ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो ना तोच आपला विश्वासघात देखील करतोय. चला, शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे 6 बॉल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तयार. यावेळेला लोवर फुलटॉस बॉल. इथे मात्र गोलंदाजाने केले चुकी. इथे मात्र केलाय अटॅक 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 षटकार. बघा, मैदानाच्या आतमध्ये ज्या धावांची गरज होती ना त्या धावा आता खऱ्या अर्थाने धावांचा झरा नाही तर धबधबा सुरू झालाय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर सेट झालेत. इथनं मात्र अटॅक नाही तर काउंटर अटॅक, सर्जिकल स्ट्राईक केली जाईल का? यावेळेला पुन्हा एकदा लोवर फुलटॉस मिस्टामिक स्ट्रोक आहे. जेलची संधी. ओ हो हो, या फलंदाजाला आतापर्यंत दुसरं जीवदान दिलं गेलंय. बघा, क्रिकेटमध्ये सातत्याने कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच हे उगीच म्हटलं जात नाहीये. कारण ज्या टिसारा परेराने रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवरती जेल सोडला आणि त्यानंतर मात्र विक्रम घडला होता तो 264 धावांचा. इथनं मात्र फलंदाजाला जीवदान दिलंय मिस्टर चेतनला आणि चेतन देखील येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आपली करामत करेल का? नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोरले 36 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 10वी आणि 12वी साठी प्रत्येक विद्यार्थ्याला हवा हवा असा वाटणारा आकडा 36% काटावरती पास. यावेळेला पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक, तेच ऍक्शन. आणि यावेळेला जर आपण पाहिलं ना, बघा क्रिकेटमध्ये याच गोष्टी तर इम्पॉर्टंट असतात ना. यावेळेला क्षेत्ररक्षक थोडासा चेंज केला आणि त्यानंतर मात्र यावेळेला मिस्टर चेतन झालाय बाद पवेलियनच्या बाहेर. धन्यवाद टीजे. चला नेक्स्ट बॅटर. जेव्हा एखादा फलंदाज बाद होईल ना त्या 30 यार्ड वर्तुळ क्रॉस करण्याच्या आधी तुम्हाला जायचंय. जरा सहकार्य करा. मी तर म्हणेन की सहकार्य नाही तर तुम्ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. बघा, क्रिकेटच्या माध्यमातून कुठलाही खेळाडू मोठा नसतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे ना, हा क्रिकेटचा खेळ खूप मोठा आहे.
त्यासाठी तुम्ही खेळाडू म्हणून जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल, चांगली फलंदाजी असेल ना, तर कधी स्वतःवरती गर्व करू नका, कारण गर्वाचं घर हे नेहमीच खालं असतं. कारण की आपण पाहिलं की या विश्वामध्ये एक जहाज होतं, त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक, आणि त्या टायटॅनिक जहाजावरती एक वाक्य होतं, अनशिंकेबल शिप, म्हणजेच कधीही न बुडणारं जहाज. आणि शेवटी काय झालं, ते बुडलंच ना, आणि त्याचा सर्व साक्षीदार हे जग होतं. म्हणून तुम्ही तुमच्या संघाचा अष्टबैली खेळाडू असाल ना, तर स्वतःवरती गर्व हा कधीच करू नका. मैदानाच्या आतमध्ये यावेळी वा काय कनेक्शन आहे, वा वा वा, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव अँड वाव डीजे. धन्यवाद डीजे. मागील बॉलवरती फलंदाजाच्या बॅटमधून आवाज आला होता टक, आणि धावा मिळतील टकाटक. 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये होते वाढ 42 धावा. यावेळी पुन्हा एकदा हॅमर केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे खरा, क्षेत्ररक्षक होता तिथे, मात्र त्याला प्रेक्षकाची भूमिका पार पडणारा हा देखील आलाय. एक षटकार, 6 धावा. वा धन्यवाद डीजे. बघा, तुषार स्वस्तात बाद झाला, सागर बाद झाला, चेतन बाद झाला, निलेश बाद झाला, रोहन बाद झाला. मात्र या सामन्याची संपूर्ण जबाबदारी ना आकाशने आपल्या खांद्यावरती उचलून धरले. त्यावेळी सलगता तिसरा आला असता मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू आपण पाहिलं शॉर्ट स्लिप मध्ये, तिथे बॅकवर्ड स्लिप मध्ये तैनात असताना मात्र क्षेत्ररक्षकांनी चांगली क्षेत्ररक्षण केलं खरा, मात्र थोडासा फंबल आपण पाहतोय. एकंदरीत या बॉलवरती देखील 3 धाबा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं, चौथं ते देखील मार्गस्थ झालंय. धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय तब्बल 51 धाबा. संघाची 50 आपण पाहतोय. आता इथनं येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 52 धाबेचं टार्गेट सेट केलंय. बघा, मी तर म्हणेन की साई कृपा डोंगरी संघाने अभ्यास केला होता तुषारचा, सागरचा आणि निलेशचा, मात्र त्यांना पेपर आला तो आकाशचा. कारण आकाशने आल्या आल्या सलगचे 2 बॉलवरती ठोकलेत दर्जेदार 2 षटकार. वा काय फलंदाजी केले आकाशने, आणि धावसंख्येला नेऊन ठेपवलं गेलंय. एकंदरीत 51 धाबा. एक घेतोय छोटासा ब्रेक, आणि उत्तर आता इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये या 52 धाबा चेस होतील की डिफेन्स होतील, पाहूया थोडाच वेळामध्ये. धन्यवाद डीजे. चला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण खेळवणार आहोत. तिसऱ्या सामन्याची दोन्ही संघांची नावं ते देखील आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत. आई पद्मावती आणि त्यांच्या विपक्षात 2 हात करत असताना बिंदास. चला बोथ कॅप्टन, आय कॅन रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग ऑन टॉस. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती करतोय, टॉस बॉक्स मध्ये हो हा रवाना. जिथे आमचे मान्यवर आणि मारणाऱ्याच्या मान्यवरांच्या शुभ असते तिथे नाणेफेकीचा कॉईल तो परिपूर्ण स्पिन केला जाईल. चला, टीम आई पद्मावती आणि टीम बिंदास्त दोन्ही संघाचे कर्णधार वा जॉईन.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 24 आणि 52 धावांचा टार्गेट डोळ्यासमोर सेट असताना साई कृपा डोंगरी संघाचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. खऱ्या अर्थाने टार्गेट हे थोडंसं मोठं असेल, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण 70-70चा बॉल पाहतोय. खऱ्या अर्थाने जर असं म्हणतात ना लगा तो 6 आणि असं म्हणतात ना की लगा तो 6 या बॉलची ही टॅग लाईन आहे. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरती, आपल्या लॅपटॉपवरती आणि आपल्या टी व्हीवरती या स्पर्धेचा आपण आनंद घेत असताना देखील आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्रायबर केलं नसेल, बेल आयकॉनला तुम्ही हिट केलं नसेल तर आत्ता जाऊन करा, कारण यानंतर येणाऱ्या दर्जेदार स्पर्धा तुम्ही या डिका स्पोर्ट वाहिनीवरती तुम्ही आवर्जून आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईलवरती, टी व्हीवरती आणि आपल्या लॅपटॉपवरती पाहू शकता. एक दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धा मात्र आपण पाहतोय यूट्यूब टेलिकास्टिंग डिका स्पोर्ट्स 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या कव्हर केल्या जातात. कारण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असेल ना सध्याच्या घडीला, तर खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्टिंग. बघा, एका गावातला खेळाडू, एका खेड्यातला खेळाडू आणि एका ग्रामपंचायत मधला खेळाडू खऱ्या अर्थाने आज जर दुबई कतारपर्यंत पोहोचू शकला असेल ना कोणामुळे ना, तर खऱ्या अर्थाने या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूचे हावभाव या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्याचं काम हे कॅमेरामॅन करतात. आणि खऱ्या अर्थाने मात्र कॅमेरामॅन आपल्याला जेवायला मिळेल की नाही, आपल्याला कुठे जायला मिळेल की नाही याची विचार देखील न करता मात्र ते सातत्याने कार्य करत राहतात. यस, यावेळेला मात्र कॅमेरामॅनना खऱ्या अर्थाने मानवंदना देणारा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजाने 1-2 का 4 ठोकलाय चौकार 4 धाबा. दरवाटीज बघा, मी म्हटलं होतं ना की स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रथमतः त्यांनाच यावं लागतं आणि स्पर्धा उरकल्यानंतर शेवटला देखील त्यांनाच जावं लागतं. हो, यावेळेला घुटना टेक तमाशा देख. पंचांकडे लाऊड अँड शाऊल आपली केली होती, मात्र पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. चेंडू पिच कुठे झालाय, चेंडूची लाईन काय आणि चेंडू जाऊन यष्ट्यांवरती जाऊन आदलेल की नाहीये, आणि या 3 गोष्टी पंचाने हेरल्या. जितेश सुतारच्या माध्यमातून पंच आपण पाहतोय. आणि यावेळेला फलंदाज झाला इथे OUT बाद. हातातून पडलाय रुमाल, पोरी जरा सांभाळून चाल. हातातून पडलाय रुमाल, पोरी जरा सांभाळून चाल. वळून नांग मला वळून नांग, दिल विचार माझा दिल विचार. माग माझे पोरी लागेल हजार, पण मी तुझाच दिवाना यार. माग माझे पोरी थँक्यू डीजे. बघा, बारी बारी सबकी बारी, जैसे को तैसा मिला ना तो बडा मजा आया. पहिल्याच बॉलवरती फलंदाज हावी ठरला होता गोलंदाजावरती, आणि दुसराच बॉल गोलंदाजाने कमबॅक केलाय. दुसऱ्याच बॉलवरती फलंदाज मिस्टर सूरज उमतोल या सूरजला पाठवलं गेलंय डगआउटच्या दिशेने. नेक्स्ट बॉल. हो, वा, दर्जेदार बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा, मागील जो सामना झाला ना त्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. आणि मी सातत्याने म्हणतो ना की क्रिकेटमध्ये गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतं, पण तुम्ही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कराल ना तर मोठमोठ्या फलंदाजांना तुम्ही तुमच्या जाल्यामध्ये सातत्याने अडकवू शकता. आणि तीच गोलंदाज विनोद करतोय सध्याच्या घडीला. यावेळेला देखील कमी गतीने चेंडूची हाताळणी केली होती. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तुम्ही इन ऍक्शन मध्ये आला आणि पुन्हा एकदा एकच धाव स्ट्राईक रोटेट झाले. इथनं मात्र आपण मिस्टर जयेशला पाहतोय, ज्याने मात्र ओपनिंग पसंती केली होती. मात्र एकंदरीत 4 चेंडूच्या खेळानंतर तो इन स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. 5वा चेंडू फेस करत असताना वा, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. काय स्ट्रोकची निवड केली जयेशने, मात्र आल्या सरळ फेकून दिलाय षटकार 6 धावा. पण मी तुझाच दिवाना यार. माग माझी येईन, बोल मला जान, सांग मला चिकनी गोरी गोरी बात. लाईन मार, नाव विचार, माझं नाव विचार. तुझे भाऊस माझा वाजवा जोरान, तोड झाले नाक ना फोड झाले कान. तुझे भाऊस
धन्यवाद डीजे. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय. यस, मान्यवर देखील उपस्थित झालेत. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील या आणि या व्यासपीठावरती सन्मानाने आसन सभा. खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना की महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव, आणि हेच मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जॉईन झालेत. त्या मान्यवरांचा शाही सन्मान लगेच आपण थोड्याच वेळामध्ये परिपूर्ण करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण सजला गेलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय एकंदरीत 11 धाबा. म्हणजेच बघा, तुम्हाला 24 चेंडूमध्ये धाबाची गरज आहे ना, ती तब्बल 52 धाबा. आणि 52 धाबेचा पाठलाग करत असताना 11 धाबा तर तुम्ही पहिल्या षटकामध्ये जमवल्यात. आता इथनं येणारे 18 बॉल, आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला 41 धाबांची गरज आहे. पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने लक्ष थोडंसं कठीण आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे जयेश फलंदाजी करतोय ना, त्याची साथ खऱ्या अर्थाने सूरज पागीला देखील द्यावी लागेल. नेक्स्ट बॉल. वा, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॅट्रोलिंग चांगल्या पद्धतीने केली. यस, आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जिथे टॉस का बॉक्स आहे, अनिलजी कोम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मान्यवर उपलब्ध आहेत. मॅन फ्रॉम राजावली या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल तो परिपूर्ण केला. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण देखील या स्पर्धेचा, या टुर्नामेंटचा आनंद घेत असताना या VIP डॉक्स वरती सन्मानाने स्थानापन्न व्हा. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झाला होता, 11 धाबा. दुसऱ्या षटकाला तुषारच्या माध्यमातून सुरुवात झाली. पहिला चेंडू एक अचूक टप्प्यावरती हाताळणी केली, 1च धाव. इथे मात्र जयेश आणि तुषार मध्ये ही कडवी लढत आपण पाहतोय, कारण प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस केव्हा आणि कधी धावायची ना हे ठाऊक आहे. हो, यावेळेला देखील चेंडू सरफेस वरती आदळल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, आणि हा चेंडू देखील चालाय स्विंग अँड मिस, ॲज अ डॉट बॉल, ॲज अ मिस बॉल, बिन द गेंद, निर्धाव चेंडू. म्हणजे सातत्याने तुम्हाला हा डॉट बॉल आहे ना, हा तुमच्या जखमेवरती मीठ चोलण्याचं काम करू शकतो. यावेळेला देखील जर आपण पाहिलं, सातत्याने जयेश सारख्या नामवंत फलंदाजाला सध्याच्या घडीला तुषारने थांबवलं गेलंय. कारण की असं म्हणतात ना की हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमचं नाव किती मोठं आहे ना, यापेक्षा तुम्हाला तुमचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा मोठा करावा लागतो. हा टेनिस क्रिकेटचा खेळ उगाच मोठा नाही आहे. आज जर आपण पाहिलं, मोठमोठे खेळाडू ज्याने मात्र सातत्याने प्रत्येक दिवशी आपला खेळ सातत्याने चांगला केलाय, म्हणून तर त्याची नावं खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज मात्र टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती, या पटलावरती मोठे झालेत. त्याचंच उदाहरण आपण पाहतोय. सर कृष्णा सातपुते सर झाले असेल, केतन मात्रे सर असतील, भावेश पवार, सुमित ढेकले, अशी अनेक नावं आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या पालघर जिल्ह्यामध्ये देखील नामवंत फलंदाज आपण विश्वनाथ जाधवला देखील पाहतोय, ज्याने मात्र क्रिकेटमध्ये सातत्य ठेवलंय आणि आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नाव देखील अवलौकिक केलंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये होते वाढ 14 धाबा. यावेळेला देखील मिस टायमिंग चौक. बघा, मायबाप प्रेक्षकांना काय आवडतं? मायबाप प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पाहायला आवडतात. मायबाप प्रेक्षकांना विकेट पाहायला आवडतात. मायबाप प्रेक्षकांना सामना रोमांचक होत असताना आवडतात. आणि तेच मायबाप प्रेक्षकांना थोडासा कुठेतरी कंटाळवाणा सामना पाहायला सध्याच्या घडीला आळस येत असताना आपण पाहतोय. कारण ज्या धावांची गरज तुम्हाला 52 आहे ना, आणि 52 धावांची गरज असताना मात्र दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः तुषारने फलंदाजांना थांबून ठेवलंय. धावा देत नाहीये, कंजूसी मारा, तिखट मारा, कमरतोड गोलंदाजी सध्याच्या घडीला तुषारच्या माध्यमातून परिपूर्ण केलंय. शेवटचा बॉल मिस्टर तुषार, राईट आर्म राऊंडने मिस्टर जयेश. यावेळेला जयेशला वा, परफ्यूम डिलिव्हरी, योग्य तो वापर केला, आणि यावेळेला बॅटची एज. यस, मिस्टर फलंदाज जयेश तो देखील आला इथनं परतीच्या प्रवासाला बॅक टू दी पवेलियन. शॉट मारून भावेश पवार करतोय बॉलिओ चपटी, करतोय बॉलिओ चपटी. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी. या भाव्याला बघून बॉलर
पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. धन्यवाद आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ परिपूर्ण सजला गेलाय. 14 धाबा. आता इथनं येणारे 12 बॉल. 12 चेंडू आणि 38 धाबा. इथून मात्र तुम्हाला खचून जाऊन चालणार नाहीये, कारण असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या बिट्टा देखील सोडत नाहीये. संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि जर इतिहास घडवायचा असेल ना तर 12 चेंडू मध्ये 38 धाबा तुम्हाला चेस करावा लागतील. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल. वा, चेंडू चला इन बिटवीन द गॅम. वन बाउन्स. चेंडू क्लिअर करेल. हा येतोय दर्जेदार देखनीय चौकार. 4 धाबा. 1-2 का बॉल. भावेश पवार हायलेट कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. दरवाटीचे मैदानाच्या आतमध्ये सूरज पागीच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. ये तो आगाज सा अंजाम तो भी बाकी है. मेरे बल्ले से अभी तो चौका देखा है. छटका राहना तो भी बाकी है. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवला गेला आणि मिस्टोक आहे. चेंडू इन बिटवीन द गॅप. याही वेळेला मोठा स्ट्रोकची निवड केले खरा. वा, चेंडू वेल स्टॉप केला, मात्र चेंडू सरळ यावेळेला जाईल दन 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 करीत. 1 बाउन्स 2 बाउन्स. हा आलाय नवसंजीवनी देणारा. दुसऱ्या बॉलवर देखील चौकार. 4 धाबा. दरवाडीचे धन्यवाद. 2 चेंडू आणि सलगचे 2 चौकार. मी म्हटलं होतं ना की ना हम इक्का देखते हैं ना दुक्का देखते हैं, हम तो सीधा चौका लगाते हैं. 2 चेंडूवरती या फलंदाजाने धावा जमा केल्यात. तब्बल 8 धाबा. आता इथनं येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 30 धाबा. लक्ष आता मात्र थोडंसं सोपं राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये सूरज पागीची हवा मात्र बोलायला सुरुवात झाली आहे. यावेळेला गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलंय. गोलंदाजाची पिसं काढण्याचं काम या फलंदाज सूरज पागीने केलंय. आता 10 चेंडू आणि विजयासाठी तुम्हाला धाबा करायचे आहेत 30. हो यावेळेला देखील जर आपण एक्स्ट्रा कव्हरला खऱ्या अर्थाने थोडंसं कुठेतरी प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, मात्र याही वेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि यावेळेला घडलंय तरी काय, फंबल 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 झालाय आणि त्यामुळे 3 धाबेचा गॅम्बल तो देखील परिपूर्ण होईल. एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय आणि दुहेरी धाबेचं रूपांतर तिहेरीमध्ये देखील केलंय. म्हणजे 3 चेंडूमध्ये गोलंदाजाने एक्स्ट्राच्या धाबा खर्च केल्यात. एकंदरीत 11 धाबा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात. आता इथनं 9 चेंडू आणि विजयासाठी 27 धाबा. बघा, शेवटच्या षटकामध्ये जरी 14 ते 15 धाबा राहिल्या ना तरी देखील हे फलंदाज चेस करू शकतात. मात्र इथनं येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 तरी धावा या घ्यावाच लागतील. मात्र इन स्ट्राईक नाव आपण पाहतोय डावकुरे हाताचा फलंदाज. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलात ना की डावकुरे हाताच्या फलंदाजाकडे खूप ताकद असते, खूप क्षमता असते आणि त्याच ताकदीचा आणि त्या क्षमतेचा वापर यावेळेला या फलंदाजाला करावा लागेल. चौथा बॉल. गोलंदाज रवींद्र. हो यावेळेला शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न. बघा, शॉर्ट बॉलला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये, पण कधी कधी तुमचा दिवस नसतो, तुमचे ग्रह देखील फिरलेले असतात आणि खऱ्या अर्थाने तुमची मानसिकता नसते, तुम्ही जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये सेट नसता आणि त्यामुळे तुम्हाला शॉर्ट बॉल हा बॅटवरती घेता येत नसतो. मात्र जे झालं गेलं ना ते विसरून जा. आता इथनं तुम्हाला येणाऱ्या 8 बॉलवरती ज्या 27 धावा बनवायच्या आहेत ना त्यावर तुम्हाला लक्ष हे केंद्रित करावं लागेल. यावेळी देखील लोअर फुल टॉस बॉल आपण पाहतोय. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, अगदी लेंथ बॉलचा वापर केला यावेळेला गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा एकच धाव. या 2 बॉलवरती गोलंदाजाने कमबॅक केलाय. 3 चेंडूवरती 11 धावा जरूर आल्या होत्या. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट हा खेळ अनिश्चितने परिपूर्ण भरणा असलेला खेळ आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपण पाहतो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन आणि याच क्रिकेटच्या खेळाने जर आपण पाहिलं तर सर सचिन रमेश तेंडुलकर सर आपल्यापर्यंत दिले गेलेत, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने एक मराठी माणूस क्रिकेटच्या पटलावरती अख्ख्या जगावरती राज्य करू शकतो हे दाखवलं गेलंय. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल. आता जर आपण पाहिलं तर येणारी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तुम्हाला 26 धाबा.
त्याची बॅटिंग बॅटिंग पॉवरफुल बॉल टाकून दांडी करतोय गुल त्याची बॅटिंग बॅटिंग पॉवरफुल बॉल टाकून दांडी करतोय गुला शॉट मारून भावेश पवार करतोय बॉलिओ चपटी हे गोर साईचा भावेश पवार बघा फेमस बॅट्समन लेफ्टी ए भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय यस बॉलवर धन्यवाद टीज आहे खऱ्या अर्थाने प्राऊड ऑफ भिवंडी ज्याने मात्र खऱ्या अर्थाने एक चांगला दर्जेदार खेळ आतापर्यंत सेट केला गेलाय मिस्टर भावेश पवार सर ज्यांना मात्र सर ही पदवी देण्यात आली आहे आणि खऱ्या अर्थाने गोरसाई गावाचं नाव ज्याने क्रिकेटच्या पटलावरती अख्ख्या जगाला मात्र दाखवलं गेलंय यावेळेला पहिलाच बॉल उडवलाय मिस स्ट्रोक आहे 30 वर्तुळामध्ये जज केलं जाईल का झेलची संधी मात्र फटका फसला होता आणि झेल देखील इथनं धरतीला दान केलाय पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक धाब आता इथनं येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 25 धाबा म्हणजे 4 तुम्हाला षटकार ठोकावे लागतील आणि एक सिंगल बघा व्यावसायिक क्रिकेटचा विचार केला तर फक्त 4च बाहेर मारायचे आहेत येणारे 5 बॉल आणि विजयासाठी आता टार्गेट सेट असेल तुमच्या समोर 25 धाबा बघा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि मी म्हणतो ना सातत्याने की आतापर्यंत सरड्यापेक्षा जास्त रंग कोणी बदलले असतील ना तर याच क्रिकेटच्या खेळामुळे मी 6 चेंडूमध्ये 42 धावा होत असताना देखील पाहिल्यात मात्र यावेळेला 5 चेंडू आणि 25 धावा चेस होतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण पडलाय पहिलाच बॉल वा दर्जेदार बॉल गुड लेन स्पॉट वरती चेंडू पिक झालाय आणि त्यानंतर मात्र सरळ बिहाइंड द विकेट यस्त्यांच्या मागे द सेंटर ऑफ अट्रॅक्शन जिथे मात्र आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये यष्टीरक्षक आला त्याच्याकडनं कुठली चुकी नाहीये आणि चेंडू चाललाय डॉट बॉल आता 4 बॉल आणि विजयासाठी 25 धाबा चला पुढील मॅच दोन्ही संघ आपण देखील रेडी व्हा सामना संपल्यानंतर लगेच आपण ज्या संघाच्या वाटेला क्षेत्ररक्षण आलंय ना त्यांना लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे 4 बॉल 25 धावांची गरज याही वेळेला जर आपण पाहिलं सबमरीन बॉल राहिलाय अतिशय पडल्यानंतर खालती राहिलाय ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणबुडी राहते ना त्याचप्रमाणे हा चेंडू अतिशय वेगाने खालती मात्र आपण पाहतोय अतिशय वेगवान बॉल होता मात्र चेंडूने उचली प्राप्त नाही केली म्हणून या बॉलला आपण पाहतोय सबमरीन बॉल मायबाप प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत असताना पाहतोय मायबाप प्रेक्षकांना काय आवडतंय तर खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना की ना ये जमाना तेरी हार देखता है ना ये जमाना तेरी जीत देखता है मुसीबत के वक्त में तुम कैसे लड़े ना जमाना तेरा जीत का जुनून देखता है यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि त्यावर मिस फिल्डिंग देखील झालंय आणि चेंडू सरळ चाललाय दन 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 करीत सीमारेषा पार चौकार 4 धाबा भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी धन्यवाद टीचर मी तर म्हण की आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकताच राहिल्या पण असं म्हणतात ना की या चौकाराची गरज खूप आधीपासून होती पण असं म्हणतात ना की बोलल्यानंतर केलेला विचार भात करपल्यानंतर पडलेला पाऊस आणि मॅच जात असताना आलेले चौकार षटकार हे काहीच कामाचे नसतात यावेळेला देखील व्हाईट बॉलची सांगता होते एक्स्ट्राची धावसंख्येमध्ये वाढ होते एकंदरीत 32 धावा आता मात्र जर तुम्ही धावा जमवल्या ना तर पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जाईल मात्र तुमच्यामध्ये असलेली क्षमता ना तुम्हाला इथनं दाखवावं लागेल कारण मी असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये एकदा नाही तर 100 वेळा हारा पण एकदा तसं जिंका ना की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे वा यावेळेला काय स्ट्रोकची निवड केलंय सरळ चेंडू आला स्लॉट मध्ये त्याला पाठवलं गेलंय पार्किंग प्लॉट मध्ये षटकार 6 धावा गॅप असल तिथं नेमकाच मारतोय फटका बिंगरी शॉट मारलाय त्यानं बसून छक्का बँगांच्या मधीनं धन्यवाद टीचर बघा सूरज पागीच्या बॅटमधनं षटकार आलाय मात्र थोडासा उशीर झालाय
चालेल तरी देखील चालेल. जरी पराभव झाला ना तुमच्या वाटेला आला ना तरी खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, रडत राहा, झुंजत राहा. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये जो चालत राहतो, जो झुंजत राहतो, जो स्वतःशी शर्यत लावतो ना तोच खऱ्या अर्थाने या पुढे या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते ना की जर स्वतःला जिंकायचं असेल ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इतर आपल्या पुढे कोण कसा गेलाय ना यापेक्षा आपण मागे कसं राहिलोय ना या गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करा. मग बघा यश तुमचं एक दिवस नक्कीच येईल. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण पाहतोय. जो सामना रंगला होता ओमकार साई आणि त्यांच्या विपक्षात साई कृपा डोंगरी या दोन सामन्यामध्ये आपण लढत पाहिली. प्रथमचा फलंदाजी करत असताना साई कृपा ओमकार साई या संघाने धाबाचा डोंगर तब्बल 51 धाबा ठोकल्या होत्या. 52 धाबाचं टार्गेट हे साई कृपा डोंगरी संघासमोर सेट केलं होतं. मात्र त्या धाबा परिपूर्ण करत असताना एकंदरीत 38 धाबेपर्यंत मजल मारला तो टीम साई कृपा डोंगरी संघाने. जवळ जर आपण पाहिलं ना तर एकंदरीत यस मागील जी मॅच झाली या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय जो अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी यायचंय, ज्याचं नाव आहे खऱ्या अर्थाने संकट मोचकाची भूमिका, ज्याने मात्र परिपूर्ण पार केले, ज्याने फक्त 3 चेंडू फेस केलेत